जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. या ठिकाणी मनाला उपदेश करत असताना समर्थ एक जाणीव करून देतात आपल्याला. जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. या ठिकाणी जन्माला येण्याचे प्रकार अनेक आहेत. मुख्य 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक स्वइच्छा, एक परिइच्छा आणि एक अनिच्छा. स्वइच्छेने येणारे संत आहेत, त्यांना कोणी बोलवावं लागत नाही, बांधलेले नाहीत. ज्या वेळेला त्यांना धर्म कार्य करायचं, देवाचं कार्य करायचं, समाजामध्ये सद्गुणांचा, सद्विचारांचा, सत्कर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा, लोपलेलं ज्ञान जगाला प्रगट करून दाखवायचं ज्या वेळेला येतंय की नाही, त्या वेळेला स्वइच्छेने संत येत असतात. त्याच्या पलीकडे परिइच्छेने येणारा देव, भक्ताने हाक मारावी आणि भक्तासाठी देवाला अवतार घ्यावा लागावा. संत स्वइच्छा आहे म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणाकरता संत येत असतात. देह कष्टविती परोपकारी. यायचं आणि जायचं हे स्वतंत्र त्यांना आहे, संतांना आहे. देव परिइच्छा का? भक्ताने हाक मारावी, देवाला यावं लागतंय. अधर्म वाढावा, धर्माची स्थापना करण्यासाठी देवाला यावं लागतंय. दुष्ट प्रवृत्ती वाढावी, दुष्टांचा नाश करण्यासाठी देवाला यावं लागतंय. गीतेमध्ये याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे, अनेक वेळा यावं लागलेलं आहे. आणि म्हणून भक्ताने हाक मारावी, देवाला यावं लागतंय म्हणून परिइच्छा. माणूस मात्र अनिच्छा, वासने संगी जन्म घेणे लागेल. कशी अनिच्छा? तर त्याची ओळख ह्या पहिल्या चरणामध्ये समर्थ आपल्याला करून देतात. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. खर तर हा नरदेव तुम्हाला मिळालेला आहे ना, हा सहज मिळालेला नाही आहे. पाप पुण्य समान झाल्यानंतर हा नरदेव मिळालेला आहे. कधी मिळाला? 83,99,999 योनी पार केल्यानंतर, तेवढ्या भोगल्यानंतर मग कुठेतरी त्या सगळ्या योनींमध्ये काम करताना, कार्य करताना कुठेतरी पाप पुण्य कर्म घडली, पाप कर्म कमी झाली आणि पापाची पुण्याची बरोबरी झाल्यानंतर आम्हाला हा नरदेव मिळालेला आहे. कर्मयोगी जनी जन्म झाला. कर्मयोगाने
म्हणून सोडविण्यासाठी, यातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचा मनोबोध, याचा आत्मबोध ह्या मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी करून दिलेला आहे. गीतेमध्ये 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोंतेय सदा तद्भाव भावितः. त्या 6व्या श्लोकावर भाष्य करत असताना मौली ज्ञानोबा म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाचेही मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय म्हणतात या ठिकाणी? समर्थ म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. त्या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतोय, ज्या गोष्टीला जीव लावतोय, जी गोष्ट आपलीशी करतोय, तीच आपल्याला मरणाच्या वेळेला आठवते, तिचंच स्मरण आपल्याला मरणाच्या वेळी होतंय, आणि जी गोष्ट आपल्याला मरणाच्या वेळी आठवते त्याच गोष्टीला आपण मृत्यूनंतर प्राप्त होतो, तीच वस्तू आपल्याला मृत्यूनंतर प्राप्त होत असते. आणि म्हणून जर शेवटच्या वेळेला जी आठवण करून ती वस्तू किंवा ते जर आपल्याला प्राप्त होत असेल, तर या ठिकाणी मौली म्हणतात, अखंड आपण भगवंताचं नामस्मरण करावं, म्हणजे जीव शिव ऐक्य होईल, देवामध्ये आणि आपल्यामध्ये भेद राहणार नाही, फरक राहणार नाही. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. कुठे व्हावा, कसा व्हावा ते आपल्या हातात नव्हतं. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या घराचं आपल्यावर ऋण आहे, ज्या कुटुंबाचं आपल्यावर ऋण आहे, ज्या समाजाचं आपल्यावर ऋण आहे, ज्या धर्माचं आपल्यावर ऋण आहे, ज्या देशाचं आपल्यावर ऋण आहे, अशाच देशात, अशाच धर्मात, अशाच समाजात, अशाच कुटुंबात आणि अशाच घरामध्ये आपला जन्म झालेला आहे. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. कर्मयोगाने सगळे मिळालेली आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आई वडिलांचे ऋण आहेत, फेडले पाहिजे. पत्नीविषयी सांगायचं झालं तर पतीचे ऋण आहेत, पतीविषयी सांगायचं झालं तर पत्नीचे ऋण आहेत, मुलाबालांचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, आपल्या घरातील सगळ्या माणसांचे, सगळ्या व्यक्तींचे आपल्यावर ऋण आहेत, समाजाचे, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत. हे फेडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला भगवंताने जन्माला घातलेला आहे. ते कार्य आपल्याला करता आलं पाहिजे. पण त्याची जर जाणीव घेतली नाही, त्याची जर ओळख घेतली नाही, तू कोण, कोणाचा, कोठून आलासी कैसा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. आत्माराम ग्रंथ जो आहे समर्थांचा, त्या आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात, तू कोण, कोणाचा, कोठून आलासी कैसा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. आपण कोण आहोत, आपण कुठे आलेलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, आणि या ठिकाणी येऊन आपल्याला काय करायचं आहे, याचा आत्मबोध आपल्याला व्हायला हवा, याचा मनोबोध आपल्याला व्हायला हवा. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. पण परमार्थ झाला नाही, परमार्थ घडला नाही, भक्ती घडली नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही. कशासाठी मला हा नरदेह दिलेला आहे याचा कधीच आम्ही विचार केला नाही. परी शेवटी काळ घेऊन गेला, परी शेवटी काळ घेऊन गेला. आणि ते आपल्यालाच नाही, प्रत्येकाला त्या ठिकाणी ती एक ओळख करून दिलेली आहे, परी शेवटी काळ घेऊन गेला. परी शेवटी काळ मुखी निमाला. म्हणजे मुखी निमाला म्हणजे
जाताना जो प्राणवायू आहे, ज्याला आपण जीव म्हणतो, जीव गेला, तो त्या एखाद्या इंद्रियातून एखाद्या द्वारा वाटून जात असतो. या देहाला, या घराला नवद्वार आहेत, एका द्वारातून जात असतो आणि त्या ठिकाणी त्या द्वाराचा उल्लेख केलेला आहे, मुखीने मला. पुढे ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, महाथोर ते मृत्यूपंथीचे गेले. महाथोर, महादेवांच्या गळ्यामध्ये ज्या रुंडमाळा आहेत की नाही, माणसाच्या डोक्याच्या कवट्या, त्या अशा सर्वसामान्य माणसाच्या डोक्याच्या कवट्या नाहीत. त्या पृथ्वीपती जे होते, जे राजे होते, महाराजे जे होते, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या डोक्याच्या कवट्या ज्या आहेत ना, त्या महादेवांच्या गळ्यामध्ये हार म्हणून आहेत. कधीतरी माझ्याकडे अभिमान आला तर मी त्या कवट्यांकडे पाहावं. पृथ्वीपती गेले, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. दासबोधामध्ये आपल्याला समर्थ मार्गदर्शन करतात. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही, तरी त्याला मृत्यू सोडत नाही. महाथोर ते मृत्यूपंथीचे गेले. राजे गेले, महाराजे गेले, पृथ्वीपती गेले, संत गेले, महंत गेले, ऋषी गेले, मुनी गेले, कोण राहिलं? कोणीही राहिलेलं नाहीये. या दष्टम तद नष्टम हा सृष्टीचा नियम आहे. जे दिसतंय ते नाचतंय आणि प्रत्येकाला जावं लागणार आहे. पुढे हळूहळू हळूहळू प्रत्येक श्लोकामध्ये ती जाणीव, ती ओळख समर्थांनी करून दिलेली आहे. ज्याने अमर पद मागितलं म्हणजे मला कधी मृत्यू येणारच नाही, मग त्यासाठी त्यांनी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फटी काढल्या. बघा, दिवसा नको, रात्री नको, खाली नको, वर नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, माणसाच्या हातून नको, प्राण्याच्या हातून नको. हिरण्यकश्यपू, त्याच्यासाठी भगवंताला नृसिंह अवतार घ्यावा लागला. वर नाही, खाली नाही, मांडीवर घेतलं, अस्त्राने नाही, शस्त्राने, नखाचा वापर केला. माणूस नाही, प्राणी नाही, तो अवतार त्याप्रमाणे भगवंताला घ्यावा लागला. रात्र नाही, दिवस नाही, मधल्याच वेळेला प्रत्येकाला जावं लागलेलं आहे. प्रत्येक जणाला जावं लागणार. कोण राहिलेला आहे? या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याचा मृत्यू ठरलेला आहे. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. किती एक ते जन्मले आणि मेले. सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपण कुठे आहोत फक्त याचा विचार करा. आपल्यालाही जावं लागणार आहे. जन्म झालेला आहे, त्याच्याच बाजूला मृत्यू ठेवलेला आहे. जन्मही आपल्या हातात नाही आहे आणि मृत्यूही आपल्या हातात नाही आहे. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा हे आपल्या हातात नव्हतं. कर्मयोगाने आपला जन्म झालेला आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, त्या ऋणानुबंधाच्या गाठी ऋण फेडण्यासाठी आपला जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. तो काळ वेळ सुद्धा आपल्या हातात नव्हता. मृत्यू आहे हे 100% सत्य आहे, पण मृत्यू ही आपल्या हातात नाही आहे. तो कधी यावा, कसा यावा, कुठे यावा आपल्या हातात नाही आहे. पण मात्र जन्म आणि मृत्यूचा जो मधला काळ आहे ना, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, ज्याला आपण जीवन म्हणतो, तो आयुष्य कशा प्रकारे जगावं, त्या जीवनामध्ये कशा प्रकारे वागावं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि हे ज्याला कळलं, हे ज्याने समजून घेतलं, याचा आत्मबोध ज्याला झाला, त्याच्या जीवनाचं, त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं. आणि म्हणून या ठिकाणी या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला उपदेश करत असताना काय म्हणतात? जीवा कर्मयोगे परी जन्म झाला,
जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. आत्मा गेल्यानंतर देहाने काय केलं यापेक्षा आत्मा असतानाच देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा तो आत्मा साक्षीला असताना त्या देहाने काय केलं हे जर महत्वाचं आहे तर अखंड त्या श्रीराम प्रभूंचं नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ.